हॅलो एव्हरीवन, कशा आहेत? आय होप तुम्ही तर बघितलं असणार. तर आम्ही जाणार आहोत उद्या महाबळेश्वरला. तर आमची बॅग पॅकिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. गाईज यावेळी शॉपिंग करून आले आहेत, आताच डीमार्ट वरून आले. बापरे, एवढं आणले खाऊ यांनी. बघू शकता. आणि मला पण आणले दीदी सगळी खाऊ. खोलतात, बघू शकता तुम्ही. आता मम्मीला आता आल्यावर तुमचं नावच सांगेन. बघ तुमच्या अलमारी मध्ये बघ ना, आहे का? चला आता दादाच्या रूम मध्ये पसारा. बापरे, आणि ही बघा कशी लपून राहते नुसती पसारा. आणि हा माझा पसारा बघू शकता. इकडे बघा, इथं कपडा मिळत नाही ना, म्हणून एवढी हे झाले का. इकडे बघू शकता यांचं केवढं चाललंय. आई टाइमवर वेळी सर्व काही करतात. मम्मी यांना किती दिवस बोलते का अगोदर पॅक करा आदल्या दिवशी. सो आता मी वर आले आहे दीदी संच्या रूम मध्ये, आणि यांचं काय चालले बघूया. आता इथे पण नाही मिळाली, यांची मज्जा घेते फक्त. आणि आमची ही कुठे गेली? हा गाईज, फायनली बॅग मिळाली दीदीची. हे सर्व मेकअप साठी चालले. हिचं मेकअप किट ठेवण्यासाठी. ऍक्च्युली पार्लरवाली आहे त्यामुळे. हिचं बघा काय. अगं ते आमचंच आहे, तनुचं आणि माझं. आम्ही वाजवत नाही ना, असं त्यामुळे. आणि हा बघा आमचा मिनडॉक. याला तर काही अक्कलच नाही, केवढा पसारा करतो पागलसारखा. तर आमच्या दीदीच्या मोठ्या दीदीच फक्त एवढं कपडे. आणि इजीचं बॅग पॅकिंग चालू आहे. बापरे, आणि त्याच्यात खाऊ पण. आणि हा पण हा सर्व इजा आहे एकटीचा. मोठी दीदीचा पण आता जस्ट आले आहेत. त्यांचे पप्पा पण शॉपिंग करून आलेत पप्पा. आणि बाहेर दाखवायला लागलेत मम्मीला मी ही शॉपिंग केली म्हणून. पप्पा पप्पा सिटू बघा माझे शूज कसे काढून ठेवले त्यांनी. भाऊ तू कधी करणार बॅग पॅकिंग? भाऊ तू कधी करणार बॅग पॅकिंग तुझी? आ ए सिटी माव्या ओ. ए तुझा कपडा घेतला बघ तनु तो. ए दीदी तुझा मेकअपचं किट पण घ्या का, मला पण दे. हा तू कशी मेकअप आर्टिस्ट आहे ना, तू मोठ्या दीदी त्यांच्याकडे कसं जास्त असतं मेकअपचं सामान. किटू हा तर नुसता पागल. चल मी. आणि किती दीदीचा आमच्या चाले पसार. तिचा पण अजून बॅग पॅक करते. आणि माझ्या सिस्टरनी म्हणजे छोटी माझी बहीण तिने आणि मी काहीच नाही केला. आणि आमच्या दोघींचा चालले, मोठी दीदी आणि बारकी दीदीचा. तुमचाच पसार आहे तो, तुमचाच. बाबू तुझी झाली का बॅग पॅकिंग? गाईज हा ना किती दिवस 5-6 दिवस यांनी बॅग पॅकिंग करून ठेवली होती. मी याला सांगितलं आज जायचं असं, याला मी मुद्दाम सांगितलं. तर यांनी कधीपासून बॅग पॅकिंग केले. मला सांगायचं तुझी कधी जायचं, आपल्याला कधी जायचं. आणि हे बघा, आणि तुझं काय चालले बघा, नुसती बटणं दाबते. गाईज बघू शकता तुम्ही काय चालले ते यांचं.
एवढं खाऊ घेतली तरी त्यांनी त्यावेळी हे बनवायला घेतले. आणि आमची दीदी बघा हेअर कटिंग करून आताच आली जस्ट सलून मधून. आणि ए पप्पाचा मोबाईल ये जाऊ. सो तर सकाळची वाजले आहेत 4:45. तर खूपच अंधार आहे बाहेर. आणि आमची इकडे अंघोळ वगैरे चालले सगळ्यांची. आमची सगळी बॅग पॅकिंग झाली. आम्ही सगळं काही भरून ठेवले याच्यात शकता. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. आता आम्ही परत फिरून आलो आहोत कारण आमचा फास्टॅग विसरला होता त्यामुळे आम्ही परत आलो आहे रिटर्न. आणि हा बघा इथे सुरुवात झाली आहे. तर दादा गेले आता फास्टॅग आणायला घरी. आता मिशिंग बोलता चालू झालेला आहे. सर्व मुलं आमची आता इथे जोरात आवाज मारतील. आणि आता आम्ही चाललो महाबळेश्वरच्या दिशेने. महाबळेश्वरच्या दिशेने चाललेलो आहोत. आमची शिट्टू आता फुल एन्जॉय करतो आता गाडीमध्ये. शिट्टू आता बोगदा आला जवळ. आता बोगद्यात आपला प्रवेश होतोय. 8 किलोमीटरचा बोगदा आलेला आहे. आणि या बोगद्याचा आनंद आम्ही आता चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. शिटू आता बोगदा आलेला आहे. आता जोरात आवाज मारा जरा. एन्जॉय करा. बोल. बघू शकता 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे. खूपच मोठा आहे. खूपच मोठा बोगदा आहे हा. वेदर बघा कसं सुंदर आहे. वीज पण चमकते इथे. आणि आपल्या इकडे खूपच गरमी होती आणि इथं खूप थंडगार हवा येते. खूप थंडी लागते. किती छान. त्यामुळे आम्ही दुसरी वेळ इथे आलो. एवढं इकडे सोडून आम्ही फिरायला आम्ही महाबळेश्वरलाच येते असतो कारण खूप मजा येते आणि आम्ही एन्जॉय करतो इथे आल्यावर महाबळेश्वर. गाईज फायनली आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे. बघू शकता आता आम्ही फार्म हाऊसला जाणार आहोत आणि सगळेजण आमच्या इकडेच आहेत सर्व फॅमिली. आणि जेवण वगैरे करू आता आम्ही. फायनली आम्ही आता फार्म हाऊसवर पोहोचलो आहे. तुम्हाला मी चल रे बॅग आपण. बापरे
आणि इकडे पाणी पण पडतं, बघू शकता पाऊस पडतो. आपल्या इकडे गरमी होती आणि इथं खूप थंडी हवा येते, बघू शकता. खूप छान वातावरण आहे. किती छान व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आता आम्ही जेवण करतो. चला तर बघूया. ही बघा आमची मॉडेल दमडी कोपती. सीटू सीटू बघा कशी चालली, काही ओळखू शकता तुम्ही. वॉशरूमला गेली ती, ते नाही दाखवू शकत. आणि ही बघा आमची दिदी कशी दमली आहे खूपच. आणि चला बघ, हा इथे टीव्ही नेट आहे आम्हाला रात्री बघण्यासाठी. आणि इकडे बघू चला ये मम्मी कसं वाटतं आपलं फार्म हाऊस आल्याबद्दल आपल्याला. आता जरा बरं वाटलं ना. आणि आमची मम्मी इकडे आता यावी जेवण बनवतात त्या दोघी, मम्मी आणि काकी. आणि आमचे पप्पा इथे आहेत. पप्पा कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. मी इथं बसल्यानंतर पाऊस पाऊस एवढा जोरात आहे की अगदी आनंद वाटला पाऊस बघायला. चला ते बघूया केवढा पाऊस पडतो. आता आपल्या इकडे खूपच ऊन असणार माहिती आहे. इकडे बघा कसं पाऊस पडतो, खरंच खूपच भारी वाटतं काही, बघू शकता. आणि आम्ही इथे गाडी पार्किंग केली आहे. दीदी आपल्या शनिवारी मामांचं फार्म आहे आणि फार्म हाऊसवर आपण आलो. आपली गाडी चांगली झाली आणि असंच मामाला आमच्या शुभेच्छा आहे. थँक्यू. आणि इथे स्वामींची मस्त मूर्ती आहे, बघू शकता. आता आम्ही जरा थोडा वेळ फ्रेश होतो. मम्मीला विचार ना, आई ना मम्मीला विचार जी याच्यात होते ना ताट वगैरे त्याच्यात असेल बघ. धुका आहे इथे, बघू शकता. काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे जवळचं सुद्धा दिसत नाही, एवढा धुका आहे. मोबाईलमध्ये नाही दिसत पण रिअलमध्ये खूप आहे धुका. आता आम्ही रूमवर निघालो आहोत. आता आम्ही मार्केटला जाणार आणि जे काही पॉईंट राहिले ते बघणार आणि त्यानंतर दुसऱ्या इकडे शिफ्ट होणार आणि अजून यांची तयारी होते. आता मी इथून निघणार आणि दुसऱ्या इकडे शिफ्ट. आता मी इथे काउंटरवर बिल करतो. आमची सीट नुसती वैतागलेली आहे, कारण तिला नुसती वैतागलेली आहे. बघू शकता मीच म्हणजे ते फोटो अलाउड नाही आहे, त्यामुळे आपलं नाही घेऊ शकत जास्त. किती सुंदर पॉईंट आहे, बघू शकता तुम्ही खूपच. आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे ते.